नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जसं की तुम्ही आपल्या या व्हिडिओचं थंबनेल पाहिलेलं आहे की नेमकं परीक्षा होणार का नाही, म्हणजे की आपल्या विविध विभागाच्या परीक्षा व्हायच्या आहेत, ज्यामध्ये आदिवासी विभाग आहे, त्यानंतर पुरवठा निरीक्षकच्या परीक्षा व्हायच्या आहेत, त्यानंतर जिल्हा न्यायालय आहे, DMRच्या आहेत, त्यानंतर MIDC आहे, सोलापूर महानगरपालिका आहे. तर अशा विविध परीक्षा आहेत जी की आपल्या व्हायच्या आहेत. तर आता त्या संदर्भातच एक महत्त्वपूर्ण म्हणजे की राज्य निवडणूक आयोगामार्फत जे आहे एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी जी की आचारसंहिता जेव्हा लागू होईल त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टी होणार आहेत किंवा त्या काळामध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात आणि जे की कोणत्या गोष्टी केल्या जात नाहीत, या संदर्भाची आपण संपूर्ण काही माहिती जाणून घेणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला काय करायला पाहिजे, एक उमेदवार किंवा एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला कोणती भूमिका घ्यायला पाहिजे, या संदर्भात देखील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिस्कस करणार आहोत. पण सुरुवातीला पाहूया की जेव्हा आचारसंहिता लागू होते त्यावेळेस जे आहे नेमकं काय होतं आणि काय होत नाही. तर या संदर्भात आपण शॉर्ट इन्फॉर्मेशन आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील दिलेली होती. तर आपण एक वेळेस जे ऑफिशियल प्रेस रिलीज आहे त्यामध्ये देखील आपण जाणून घेऊ मित्रांनो. तर यामध्ये जो 6वा मुद्दा आहे, यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका किंवा भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे, मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करण्याबाबत. आणि समोर म्हटलेलं आहे की आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निम सरकारी संस्था, शासकीय महामंडळे किंवा महामंडळे, सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे, मुलाखती घेणे इत्यादी करण्यात येऊ नये. जसं की जे नव्याने आहेत, म्हणजे जे नव्याने काही अपकमिंग आपले जाहिराती आहेत ते त्यासाठी हा मुद्दा लागू होतो, जे की नव्याने जाहिराती वगैरे देण्याची म्हणजे देऊ नये जेव्हा आचारसंहिता लागू असते. जसं की आपल्याला माहित आहे मार्च महिन्यापासून जे आहे जे की आचारसंहिता लागत आहे, आपल्याला माहित आहे. ज्या संदर्भात आपण रिसेंटली न्यूज देखील पाहिली होती, ज्यामध्ये अजितदादा पवार हे सांगत होते की मार्च महिन्यापासून आचारसंहिता जी की लागू होणारी आहे. तर त्यामध्येच आता आपल्याकडे फक्त एक म्हणजे की फेब्रुवारीच हा एक महिना उरलेला आहे, ज्यामध्ये खूप साऱ्या विभागाच्या परीक्षा आहेत आणि यामध्ये फक्त 2च कंपन्या आहेत, जे की TCS आणि IBPS, की ज्यांना टाइम मॅनेजमेंट करून व्यवस्थितरित्या परीक्षा जे की वेळापत्रक आहे ते जाहीर करायचं आहे. त्यांच्यासमोर ही सर्वात मोठी चुनौती आहे. कारण का जर समजा इन केस फेब्रुवारीमध्ये काही विभागाच्या परीक्षा झाल्या नसतील, म्हणजे की नाही झाल्यास, तर त्यांना पुढे चालून मार्च महिन्यामध्ये जेव्हा आचारसंहिता लागू होईल त्यानंतर खूप मोठा प्रश्न येणार असेल. कारण का त्यानंतर जो निवडणुकीचा काळ असेल, त्यामध्ये जसं तुम्ही या ठिकाणी माहिती मिळवत आहात, मी सांगत आहे तुम्हाला त्याच प्रकारचं सर्व काही त्या ठिकाणी लागू होणार आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की त्यानंतर आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठविले असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही. तर आचारसंहिता लागू जे की होण्यापूर्वी जर समजा पत्र पाठविलेले असल्यास जे की लेखी परीक्षा घेण्यास काही हरकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तथापि त्यांचा निकाल जाहीर करता येणार नाही. म्हणजे की जरी परीक्षा जरी झाली तरी आचारसंहितेच्या कालामध्ये निकाल जो आहे तो लावता येणारा नाही आहे. म्हणजे की तुमची परीक्षा जरी झाली तरी निकालासाठी तुम्हाला वेट करावं लागणार आहे. तर याचं सोल्युशन देखील आपण पाहणार आहोतच. तसेच मुलाखती व प्रत्यक्ष नेमणुका याबाबतची कार्यवाही आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही. म्हणजे काय म्हटलं या ठिकाणी की जे काही प्रत्यक्ष मुलाखती आहेत किंवा प्रत्यक्ष नेमणूक आहे याची कार्यवाही सुद्धा करता येणारी नाही आहे. त्यामुळे जे काही वनरक्षक किंवा इतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे ते पटपट करून जे की त्यांना पदावर रुजू करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण का जर समजा काही कारणं दाखवून जर समजा ते पुढे ढकलत असतील, तर मग ते जर समजा आचारसंहितेच्या कालावधीमध्ये गेलं तर मग ते समजून घ्या की ते आता पेंडिंगलाच पडलं. त्यानंतर म्हटलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या सेवा भरतीसाठी जर संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजे की UPSC धर्तीवर अगोदरच वेळापत्रक जाहीर केलेले असल्यास ही अट लागू असणार नाही. म्हणजे की जर संघ लोकसेवक म्हणजे UPSC किंवा MPSC साठी ही जी आहे ती अट लागू असणारी नाही, परंतु जे इतर सरळ सेवा भरत्या आहेत या सर्वांसाठीच ही जी आहे जे की नियम लागू पडणारे आहेत. म्हणजे जे काही आपले उर्वरित एक्झाम्स आहेत छोटे मोठे जे की गट क आणि गट ड चे असतात, त्या संदर्भात सर्वांनाच हे नियम जे आहे ते लागू असणार आहे. सरकारने एकदम परफेक्टली प्लॅन करून आपल्या जाहिराती देण्यास सुरुवात केलेली आहे. कारण का त्यांना माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक आहे, त्यामुळे ते व्यवस्थितरित्या एकदम बरोबर म्हणजे की आपल्याकडून फीस तर जास्त वसूल केलेलीच आहे, परंतु त्यांनी नेमकं निवडणुकीच्या काळासमोरच त्यांनी जाहिराती जी आहे ते प्रसिद्ध केलेल्या आहेत. आतापर्यंत फक्त एक 4-5 डिपार्टमेंटचेच आपलं संपूर्ण काही प्रोसेस कंप्लीट झालेली आहे, परंतु अजूनही जे की आपले काही
पेंडिंग डिपार्टमेंट्स आहे ज्यांची एक्झाम व्हायची आहे त्याकरता आता आपल्या सर्वांना एकजूट होऊन आहे जे जे काही तुमचे डिपार्टमेंट असतील ज्यामध्ये पुरवठा निरीक्षकचा असो, अन्न पुरवठा विभाग किंवा आदिवासी विभाग असेल किंवा जिल्हा न्यायालयाचा असेल, या सर्वांना त्यांचे काही पर्सनल ईमेल जे काही ट्विटर हँडल असतील किंवा ईमेल असतील त्या प्रत्येकांनाच तुम्ही ईमेल करा की लवकरात लवकर परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करावे म्हणून. कारण का जर समजा हे जर आचारसंहितेच्या कालावधीमध्ये गेलं तर समजा त्यावेळी जे आहे कोणताही आपल्याकडे ऑप्शन्स नसणारा नसेल. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे की एमआयडीसीची ही जाहिरात खूप पहिल्यापासून आलेली आहे, जसं की आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आम्ही तुम्हाला सांगत आहोतच. तर एमआयडीसीच्या जर विद्यार्थ्यांनी खास करून जागरूक व्हायचं आहे आणि त्यांनी जे आहे एमआयडीसीच्या ऑफिशियल ईमेलला तुम्ही ईमेल करा की लवकरात लवकर परीक्षा वेळापत्रक जाहीर करावे. कारण का फेब्रुवारीमध्ये जर एक्झाम्स नाही झाल्या तर मार्च महिन्यापासून आपल्याला माहित आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्की ती आहे आचारसंहिता लागू होणारी आहे. तर आता या ठिकाणी एक न्यूज देखील आलेला आहे की स्थगिती आल्यास न्यायासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारू. तर राहिलेल्या परीक्षा लवकर घेऊन नियुक्त्या द्याव्यात. तर यामध्ये सविस्तर वार्ता असा आहे की राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये नोकर भरतीसाठी अनेक जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. मात्र येथील युवा हे आर्थिक अडचणीत असताना राज्य सरकारने आता निवडणुकीचे आणि आचारसंहितेचे कारण पुढे न करता जे की भरती प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवून सर्वांना नोकरीत रुजू करून घ्यावे. तसेच परीक्षा झालेल्या विभागाचे निकाल लवकरात लवकर लावण्यात यावे आणि उर्वरित परीक्षा लवकरात लवकर घेण्याची विनंती युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष जे की डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केले आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, बरं झालं जिल्हा परिषदचे जेवढे काही एक्झाम झाले आहेत त्या सर्वांचे जे आहे त्यांनी निकाल दिले आहेत. जर समजा हे पण निकाल रखडले असते तर मग आपल्याला माहिती आहे की आपलं काय झालं असतं. त्यामुळे आपल्या सर्वांना एकजुटीने जर झालात आपण तर आपण कोणालाही झुकवू शकतो हे आपल्याला देखील माहिती आहे. परंतु आपले काही विद्यार्थी काही इकडं असतात काही तिकडं असतात, त्यामुळे जे काही गरीब होतकरू विद्यार्थी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होत आहे. तर या ठिकाणी म्हटलंय की आदिवासी विकास, एमआयडीसी, जिल्हा पुरवठा जिल्हा परिषद, पुरवठा निरीक्षक व इतर विभागामध्ये परीक्षा राहिल्या आहेत. तर नवीन जाहिरातीमध्ये कारागृह विभाग, नागपूर वैद्यकीय विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, जे की भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे गट ड पदाची जाहिरात सोलापूर, लातूर, पुणे महानगरपालिका आणि इतर विभागाचे जाहिराती आले असून या विभागाच्या परीक्षाही राहिलेल्या आहेत. असेच निकाल लावण्यात आणि परीक्षा घेण्यास दिरंगाई करत राहील तर आचारसंहिता लागायला वेळ लागणार नाही. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे, तरी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर निकाल लावण्याची अत्यंत गरज असल्याचे म्हटले आहेत. महाराष्ट्रातील परीक्षार्थ्याच्या वतीने युवा रोजगार परिषदेचे डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी विनंती केली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करण्याची विनंती पण करण्यात आलेली आहे. तर फक्त जिल्हा परिषद नसून जेवढे काही आपण ऑलरेडी फॉर्म फिलअप केलेले आहे त्या सर्वांचेच वेळापत्रक येणं अतिशय महत्त्वाचं आहे. टीसीएस असो की आयबीपीएस असो त्यांनी त्यांच्या वेळ मॅनेजमेंटनुसार जे की वेळापत्रक जाहीर करावे हीच फक्त एक विनंती आहे. कारण का आचारसंहिता लागू झाल्यास खूप वेळ असणार असेल मित्रांनो. कारण का पुढे जे आहे परीक्षा वेळापत्रक जे आचारसंहिता निवडणुकीच्या काळामध्ये काय होईल काय नाही सांगता येणार नसेल. तर शेतकऱ्याच्या आत्महत्या सारखे सुशिक्षित बेरोजगार आत्महत्या सत्र सुरू व्हायला वेळ लागणार नाही. असे जर सुशिक्षित बेरोजगारावर महाराष्ट्र जे की शासन अन्याय करत असेल तर आंदोलनाचा आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल. तर सुरुवात आपल्याला तर माहिती आहे समोर जे आहे ते निवडणूक आहेत आणि कोणाला झुकवायचं आहे कोणाला वर आणायचं हे आपल्याच हातामध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्यांचं जे या ठिकाणी आत्महत्या हा शब्द वापरला आहे तो अजिबात आपल्या कसल्याही मनात आणायचा नाही आहे. आपल्याला फक्त जे आहे आपल्या हक्कासाठी लढायचं आहे. त्यामुळे असे काही विचार आणायचे नाही आहेत. एक पद आपलं हे पक्का असणार आहे. आपली जर प्रामाणिकपणे मेहनत चालू असेल तर आपल्याला ते नक्की मिळणारच असेल. त्यानंतर म्हटलं आहे की स्वतःला हक्क मिळवण्यासाठी आणि अन्यायाला विरोध म्हणून आम्ही शांत पद्धतीने उपोषण करू असा महाराष्ट्रातील परीक्षार्थ्याच्या वतीने युवा रोजगार परिषदेचे डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांच्या वतीने इशाराही देण्यात आलेला आहे. तर इशारा तर त्यांनी दिलेला आहे, परंतु आपलं एक स्वतःचं खासगी जे की कर्तव्य म्हणून तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला लवकरात लवकर ईमेल्स करून टाका. जर तुम्हाला त्यांची ईमेल माहिती नसेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपवर सर्व काही डिपार्टमेंटचे आपण ईमेल्स उपलब्ध करून देऊ. त्यानंतर एक लगेच आपला लढा सुरू करू जेणेकरून आपले परीक्षा लवकरात लवकर होतील आणि आपल्याला लवकरात लवकर आपल्या स्वप्नातली पोस्ट मिळेल. यासाठी आपल्याला थोडक्यात तरी आता लढावं लागणार आहे. तर मित्रांनो अशी होती माहिती. जर आवडली असं नक्की लाईक करा. चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो तुम्ही लेटेस्ट सर्व काही अपडेट तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप मात्र जॉईन करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक आहे मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. पाहूया की कोणत्या विभागाचे कधी वेळापत्रक येतील आणि कोणत्या विभागाची परीक्षा कधीपासून सुरू होईल. तर पुढील अपडेटसाठी फक्त सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.